शंकराजी, अमात्य, गुन्हा आम्ही केला। धनाजीरावांनी आमच्या सांगण्यावरूनच मुघलांना गड सुपूर्द केला। या गुन्ह्याची सर्वस्व जबाबदारी आम्ही घेतो। आम्हा सजा द्यावी। राणी साहेब, शंकराजी पंत, आपण म्हणला त्याप्रमाणे आपल्या कर्तव्यात कसलीही कसूर न ठेवता आम्हा सजा द्यावी। धनाजीराव निर्दोष आहेत, अपराधी आम्ही आहोत। इतना भारी भरकम जुर्माना रानी चेन्नम्मा ने कैसे दे दिया? हम तो समझे थे कि बेदनूर नीलामी की कगार पर है, पर उन पर तो कोई असर ही नहीं। ये कैसे हो गया? कुछ तो राज छिपा है इन अशरफियों के तले। आलमपना, अल्लाह ताला की मेहरबानी से आज बड़ा सुकून का दिन है। अच्छा, ऐसी कौन सी खुशखबर लाए हो? हुजूर, इन मरहटों का नामचीन किला जो हासिल कर लिया हमने, कामयाबी की सीढ़ी पर और एक कदम आगे बढ़ाया हमने। अल्लाह का लाख लाख शुक्र है। आज बैदनूर से भी जुर्माने की रकम आई है और आपने खुशखबर दे दी। हुजूर, अगर आपकी इजाजत हो तो इस किले का नाम हम कामयाबगढ़ रख दें। जरूर जरूर। शुक्रिया। देखते जाओ वजीर आजम कामयाबी कैसे हमारे कदम चूमती है। राणी साहेब, राणी साहेब, बेदनूरवरनं खंडणी पोचली औरंगजेबाकडं। त्याने राणी चेन्नम्मा, तिमन्ना आणि युवराजांना सोडलं। बेदनूरकरां त्यांच्याकडून खंडणी पोहोचली म्हणजे त्यांच्याकडून पोहोच झालेल्या खंडणीची व्यवस्था आम्ही केली। ना तो कोई लड़ाई ना कोई सलूक। इन मरहटों ने ये किला हमें बड़ी आसानी से सौंप दिया। हाँ, वैसे भारी भरकम रकम जो अदा की थी इस किले के लिए, कितनी? 8 लाख अशरफिया। और बैदनूर से जो जुर्माना आया है उसकी रकम कितनी है? जी, वो 8 लाख अशरफिया। इसका मतलब समझते हो? अब बोलिए वजीर आजम, चुप मत रहिए, बोलिए। इसका ये मतलब है कि वो ताराबाई हमारी ही आंखों में हमारी ही उंगलियां डाल गई, बेवकूफ बना गई हमें। लेकिन आली साहब, हमने किला तो हासिल कर लिया। किले को उठा के दिल्ली ले जा सकते हो क्या? आज दे दिया, कल हासिल कर लिया वापस। मराठे हैं ये, मराठे। आप नहीं जानते क्या? कामयाब नहीं, नाकामयाब गढ़ नाम रखना चाहिए इस किले का। म्हणजे राणी चेन्नम्मांना खंडणीची रक्कम देता यावी म्हणून आपण स्वतःहून मोक्याचा गड मुघलांच्या स्वाधीन केला। होय, केवळ यासाठीच। राणी साहेब, हे कसलं राजकारण? यात कसलंही राजकारण नाही अमात्य। प्रत्येक घटनेकडे राजकारणाच्या नजरेनेच पाहायला पाहिजे असं आहे का? पण राणी साहेब, आम्हास वाटते की आपण फार मोठी चूक केली हे पाऊल उचलून। कसली चूक? एक गड या स्वराज्यातून तुटला, पण आम्ही आमचा विश्वास तुटू दिला नाही। गमावलेला गड परत मिळवता येतो,
पण गमावलेला विश्वास परत मिळवता येत नाही पंत अमात्य. आमच्या या कर्तुतीनं आम्ही हरलो नाही, उलट मात दिली त्या औरंग्याला. पण राणीसाहेब, गडावरच्या रायतेला कसलीही इजा होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली आम्ही. आम्ही त्या औरंग्याच्या ताब्यात तो गड दिला तो कुठल्याही भीतीपोटी, दहशतीच्या दबावाखाली, कुठल्याही तहाच्या कलमात बांधून नव्हे. आम्ही तो गड राजी खुशीनं दिलाय. सबब तिथे आमचा वचक आजही कायम आहे आणि याची जाणीव त्या आलमगिरास नक्की आहे. जर त्या गडाच्या तटबंदीचा एक जरी टवका त्यांनी काढायचा प्रयत्न केला तर दाखवू त्याला मराठ्यांच्या तलवारीचं पाणी. बहुत खूब ताराबाई, बहुत शातिर हो. क्या चाल चली है. ज्यादा उछलना मत, अगला मोहरा हमारा है. ऐसी मात देंगे कि शतरंज की बिसात टूटकर बिखर जाएगी. सगुणा, सगुणा, अगं काय कुठे हरवलीस? विचार करते राणीचा. कसला? गुणाजीचा? नाही बघ, विचार करते की एका स्त्रीची किती रूप असते. म्हणजे समशेर हातात असली की रणरागिणी चंडी, सदरेवर असली की मुत्सद्दी, मुतपाक खाण्यात सुगरण, आणि एवढं सगळं सांभाळून नवऱ्याला जीव लावणारी बायकोबी. कसं जमतं हे? ती कसं प्रत्येक स्त्रीमध्ये असते सगुणा. ती अष्टभुज आहे. थोरले महाराज नाही का म्हणायचे, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता. तिची कदरही अशीच तोलामोलांनी झाली पाहिजे. संसाराचा पाय आहे ती. संसाराच्या सर्वच बाजू सांभाळायच्या, तर सर्व बाजूने तिने असंच घट्ट राहायला हवं ना. मग भले तो पाया जगाला दिसत नसेल, पण खंबीर तर हवाच. तुम्ही अशा सगळ्या बाजू सावरताय म्हणून राजासनी मायंदळ सुख आहे बघा. बाजू प्रत्येक जण सावरत असतोच ग. पुरुषांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, ते जगाशी भिडत असतात. अशा वेळी ती त्यांच्या आकांक्षांच्या आभाळाला तोलून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. त्यांना उमेद देत असते. तो निधड्या छातीनं तलवारीसारखा झुंज देत असतो तेव्हा ती त्यांची ढाल बनत असते. आणि मग दमून श्रमून मागे फिरला की त्याच्यासाठी आपले पंख पसरून ती त्याला सामावूनही घेत असते. किती करशील असं राजांसाठी? तरी कमीच पडतं ग सगुणा. राजे परप्रांती, टाकोटाक खबर घ्यावी म्हटलं तर बराच अवधी जातो मध्ये, आणि मग त्यावर काही करावं म्हटलं तर मर्यादा आहेतच. बरेचदा काहीच करू शकलो नाही याचीच सल छळायला लागते. तरी निगुतीनं पेलतायस बघा. आणि पेलत राहू, तेच आमच्या जगण्याचं सार्थक. आमचे डोळे सतत जिंजीच्या वाटेवर लागलेले. तिकडे काय झालं असेल, राजे कसे असतील, अशा 100 प्रश्नांच्या मुंग्या मनाला पोखरतात. गडावर येणारा वारा प्रत्येक क्षणाला त्यांची इत्तंभूत खबर देऊन जावा, त्यांची खुशाली सांगून जावा असं वाटतं. येईलच बघा. आत्ता राजांची आठवण काढली सनाव, मग काय तर चांगलीच खबर येणार. हो का? म्हणजे तुला जसं गुणाजीची चांगली खबर यायला हवी म्हणून तू त्यांची आठवण काढतेस तसं? काहीतरीच बघा तुमचं. जावा तिकडं. आला हजरत. अब क्या है? आला हजरत, एक बुरी खबर है. ताराबाई से शिकस्त खाने से बदतर और क्या बुरी खबर हो सकती है.
अब बोलो भी, कौन सी मनहूस खबर लिखकर आए हो अपने चेहरे पे, बोलो। हुजूर, वो राजाराम जिंजी किले पर पहुंच गया। या अल्लाह, आखिर वो काफिर जिंदगी पहुंच ही गया, अपने मकसद में कामयाब हो ही गया। तभी हम सोच रहे थे कि कुछ देर पहले जो खुशी हमें हो रही थी, उस खुशी का मातम मराठों में क्यों नहीं है? मातम तो यहाँ मन रहा है। हमारी सल्तनत को जड़ से उखाड़ कर ही चैन की सांस लेंगे ये मराठे। हमारी नाकामयाबी की वजह सिर्फ एक ही है, एक ही। हमने उस वक्त आगरा से सिवा को जिंदा वापस जाने दिया। उस एक भूल ने हमें इस मोड़ पर लाकर खड़ा कर दिया है। इन मराठों की वजूद अहमियत को समझ ही नहीं पाए हम। क्या क्या सोच कर आए थे? लाखों की फौज, ढेर सारे सपने और उम्मीदें लेकर आए थे, यहाँ पर मिला क्या? नाकामयाबी की रफ्तार, बस नाकामयाबी की रफ्तार। मायूस ना हो अलीजा, हमें कामयाबी जरूर मिलेगी। कब? वजीर आजम, कब? लगा था इस स्वराज को हम बड़ी आसानी से अपने पैरों तले मसल देंगे, लेकिन मराठों की इस रियासत में पैर रखना तो दूर, हम उंगली तक नहीं उठा पाते। या मेरे परवरदिगार, आखिर क्या खामी रह गई हमारी महर नुमाइशों में कि हमारी उम्मीदों के दिए इस तूफान में बुझते नजर आ रहे हैं हमें। शी काय गे, भर उन्हात काय पाऊस पडतीस वय ग? तुम्ही लय तापलायसा ना व, म्हणून वाईजगार करते. आणि एवढंसं पाणी अंगावर पडलं म्हणजे काय मोड येत नाही तर अंगाला. या बया बया बया, अगं काय हे बोलणं का काय तुझं? हा, निस्ती आपल्याच तंद्रीत काम करत असतात माणसं. काय ग, हिदी भीती हसाया काय झालं तुला? हा बघा की, नुसतं आपल्या आपल्या तंद्रीतच असल्यावानी वागतात समधी. आजूबाजूला बघा न गो. शी, पुढ्यात काय हाय लक्ष द्या न ग. बेधडक चालत्यात नुसती बघा. हा, कळतेत बरं तुझे टोमणे. आणि काय ग, काही दिवाळी आहे भाई? नाही, सडा घालतीस, रांगोळी काढायला लागलीस म्हणून म्हणते. अव दिवाळीच हाय, राजजिंजीला पोचलत म्हणजे मराठी मुलखात दिवाळी. आणि त्या औरंगाच्या छावणीत होळी. आता बस म्हणावं खडे पुढं. राजेतून गेल्या क्षणापासूनचा आठवणींचा सुगंध आमच्या हृदयात दरवळतोय. त्या क्षणापासूनचे राजांच्या खुशालीचे खलिते. असं वाटतं की त्या एकेका शब्दामधून स्वतः राजेच आमच्या कानाशी गुण सांगतायत.
कामात हाय म्या. मग मी काय बिनकामाची आहे व्हय? ते ज्याचं त्यानेच वळकावं. सरळ सांगतोय स्वतः का हनू. तुमचं कसं आहे ना भीमाबाई, आरशात तोंड बघायचं आणि तोंड काळं दिसलं की आरसा फोडायचा. अहो लोकाला हाणण्यापेक्षा सवता सुधरा. असू दे असू दे, पर मला खरंच सांग, राज जिंजीला पोचले? अहो आम्ही एवढा आनंद उत्सव साजरा करतो, आम्हाला काय येड लागलं? अरे पण असं कसं झालं? औरंगजेबाची एवढी फौज पाठीवर असताना? मग रक्त कुणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांनी भी पन्हाळगडावरून फौज पाठीशी घेऊन इशाळगड गाठला होता. आग्र्यापासनं राजगड गाठला. त्याच वाटेवर राजाराम राजा आहे. आता राजाराम राजांनी बी तशीच वाट धरली, पण त्या औरंग्याला काहीच करता आलं नाही. राजांचं असं सौराज्यासाठी झिजणं, म्हणून सौराज्य पण राजासनी जपतय. अहो भीमाबाई, इथं गप्पा करण्यापेक्षा तिकडे जरा कामात मदत करा. सगुनीने एकटीनेच पुरणपोळीचा बेत आखलंय, ती एकटीच राबतीये तिकडं. हा, इथं साजऱ्या घडीला नजर नका लावू. मला काय करायचंय म्हणून नजर नका लावू. इकडून खबर घ्यायची आणि तिकडं सोनं घ्यायला हजर. ही मी चालली सोनं घ्यायला. पंता अमात्या, आपल्या मनातील शंका कुशंका अजूनही मिटलेल्या दिसत नाहीयेत. नाही राणीसाहेब, तसं नाहीये, पण आपण थोरल्या महाराजांचा सत्ताकाल अनुभवलेली माणसं. आम्हाला नाही माहित राजकारणाच्या पटावर आम्ही उचललेला हा मोहरा बरोबर की चूक. मात्र माणुसकीच्या नात्यानं आम्हाला हे पाऊल उचलणं भाग होतं. राणीसाहेब, एक गड गमवणं म्हणजे पोटचं मूळ गमवण्यासारखं वाटायचं थोरल्या महाराजांना. पुरंदरच्या तहाच्या वेळेस अवघड राज्य गमवताना महाराजांच्या मनाची स्थिती काय झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. हो, अपार दुःख झालं असेल, पण त्या दुःखानं खचून जाणं हा आबासाहेबांचा पिंड नव्हता. उलट त्या तहानं त्यांची उमेद 10 पटीनं वाढली असेल. म्हणून तर फक्त 23 किल्ल्यांचा स्वराज्य गमावलेल्या आबासाहेबांनी पुढच्या 10 वर्षात 350 किल्ले महाराष्ट्रात उभारले. आणि साहेब, संपत्तीच्या बळावर सत्तेची केंद्र उभारता येतात हा समज थोरल्या महाराजांनी पुरता खोडून काढला होता. अशी कुठलीही संपत्ती हाताशी नसताना आणि सारं काही पुरतं गमावलं असताना पुन्हा अशी गगनभराणी मारणं सोपं नाहीये. याची जाणीव आहे आम्हाला अमात्य. आम्ही नेहमीच ऐकत आलो की आपले पूर्वज जमिनीत बरंचसं धन पुरून ठेवायचे आणि मग ते धन पुढच्या पिढ्यांना मिळायचं आणि मग पुढच्या पिढ्यांची गुजरण ऐशोआरामात व्हायची. मात्र आमच्या आबासाहेबांनी तसं नाही केलं. जमिनीत धन पुरवून ठेवण्यापेक्षा जमिनीवर गडकोटांची दौलत उभारली. मातीत धन पुरवून पुढच्या पिढ्या आईत खाऊ बनवून त्यांचं आयुष्य मातीमोल नाही केलं. उलट मातीतल्या माणसांना पुष्ट केलं. म्हणून तर आज आपल्यासारखी माणसं आम्हाला लाभली. राणीसाहेब, आपण हा भरवसा देत आहात हेच अभिमानास्पद आहे. हा भरवसा कायम राहावा. आबासाहेब छत्रपतींच्या या लौकिकाला कायम जपलं तर का नाही राहणार हा भरोसा? अमात्य, छत्रपती शिवराय हे युगपुरुष होते. आबासाहेबांनी त्या काळी अटकळ बांधली होती की त्यांच्या उभ्या हयातीत जो औरंग या महाराष्ट्रात चाल करून आला नाही तो भावी काळात निश्चित येणार. मग अशा वेळी आपले गडकोट बुलंद असायला हवेत. माणसंही तोला मोलाची असायला हवीत. रामशेर सारखा किल्ला झुंजवायला तो औरंग 6 वर्ष खस्त खात असेल तर 350 किल्ले जिंकायला त्याला किती जन्म वेचावे लागतील? राणीसाहेब, स्वराज्याचा विचार अभंगच आहे. म्हणून तर एवढ्या वादळ वाऱ्यातही हा दिवा खंबीर आहे.
आणि ही छत्रपतींचीच पुण्य आहे. शंकराजी पंत, पूर्वजांच्या पुण्याईची गाथा फक्त देवळात ठीक दिसते. आयुष्य हे रणांगण आहे. आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचं शिरस्थान आपल्या माथ्यावर असलं तरी कर्तृत्वाची धार आपल्या मनगटात असायला हवी. शिवराय फक्त मंदिरात पूजले गेले तर आपली भावी पिढी कर्तृत्व शून्य होऊन जाईल. शिवराय नसनसात उतरायला हवे, भिनायला हवे. तेव्हा कुठे अंगावर येणारी प्रत्येक वादळं थोपवता येतील आपल्याला. मुद्रा राणी साहेब, जुल्फिकार खानानं जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला. काय?